मागण्यांना घेऊन कुठली कुठली प्रमुख मागणी असेल जी तुम्ही 29 तारखेपासून उपोषण करणार? बरोबर. 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्यात जाणून बुजून 58 लाखाच्या. त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाही आहेत. नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या. ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडिणार. जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर मी हे खूप तळतळाटीने सांगतो. एकतर बावनकुळेंनी इतका तळतळाट घेतलाय मराठ्यांचा शिरसाट्याने त्यांनी गोरगरिबाचं वाटोळ करून. त्याच्यात ते घुमरे बी याचिका करायला लावितो, कुठं नाटकं करायला लावितो, कुठं ते म्हणजे अनेक प्रकार करून घेतोय. आता यायला लागलेत फोटो होती त्याची बी. कसं कसं करून घेतोय, कसा कसा घरी जातो, कसं कसं सांगतो ते बी यायला लागले त्याचं आता बाहेर. झालं एकदा होईल, पुढं कुठं जाणार आहेस. म्हणून मला 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत. हे सरकारनं पहिल्यांदा समजून घ्या. आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका. ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले त्यांच्या व्हॅलिट्या पाहिजेत. तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्यात. हा माझ्या अचानक एक आता ध्यानात आले. ह्या 4-3 दिवसात विखेंनी नवीनच काहीतरी सुरू केलंय. ज्या व्हॅलिट्या झाल्यात ना त्या पुन्हा तपासणीला घेतल्या. जणून नुसत्या मराठ्याच्याच घेतल्यात का सगळ्याच्याच घेतल्यात विखे. नीट वागा बरं का तुम्ही मराठ्या संघ. ज्यांच्या ज्यांच्या व्हॅलिट्या आतापर्यंत झाल्यात, ज्यांच्या व्हॅलिट्या पुन्हा सोनवणीला लावल्यात तुम्ही, फक्त मराठ्याच्याच लावल्यात का सगळ्यांच्या लावल्यात? SC ST OBCच्या जरा उद्रेक होईल असं वागू नका बरं का फडणवीस साहेब. तुमचे मंत्री माजुरड्यासारखे करायलेत. तुम्ही लय दूषित वातावरणात वागू नका. तुमच्याविषयी इतकी खतखते सरकारविषयी विद्यार्थ्यात, व्यापारी वर्गात, व्यावसायिक लोकात, शेतकऱ्यात, दलित मुस्लिमात, मायक्रो ओबीसीत, आदिवासीत इतकी भयंकर चीड आहे तुमच्याविषयी. तुम्ही लोकांना चिडू नका. विनाकारण असे त्रास देऊ नका. कवाशिक हातातून निष्ठून जाईल सत्ता माहीत पण नाही होणार. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिट्या पाहिजेत. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला त्याप्रमाणे प्रमाणपत्र आणि त्या व्हॅलिट्या कशा देणार दाखल केलेल्या त्या व्हॅलिट्या पाहिजेत. विखे पाटलांना 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. जालन्याला 6 व्हॅलिट्या दाखल केलेल्या आहेत. ते गावडे का गावंडे कुणीतरी त्यांच्याकडं का दिल्या नाहीत आत्तापर्यंत. त्या पोरांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं आहे. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटियरचा JRच पाहिजे. एक सुद्धा मी गॅझेटियर मागं ठेवणार नाही. सरसकट सगळ्या केसेस मागं घेऊ म्हणलेत. केसेस मागं पाहिजेत. ACBC, ESBC आणि EWच्या निवड झालेल्या सगळ्या पोरांना नियुक्त्या पाहिजेत. पुन्हा म्हणू नका हे उद्या परवा दिवशी 29 ऑगस्टच्या नंतर मी एक शब्दही ऐकणार नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबातल्या महावितरणसह MIDC आणि ST महामंडळ याच्यातल्या नोकऱ्या आणि राहिलेला निधी ताबडतोब द्या. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातला एकही परतावा 29 ऑगस्टपर्यंत थांबला नाही पाहिजे. 28 ऑगस्टपर्यंत एक पण. सगळे परतावे द्यायचे. 28 ऑगस्टच्या आत सारथीच्या जेवढ्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या सुरू करायच्या. सारथीला जेवढा निधी कमी पडतोय तो सगळा द्यायचा. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबल्यात त्या सगळ्या द्यायच्या. 28 ऑगस्टच्या आत. परत पुन्हा मी ऐकून घेणार नाही. तुम्ही चुकीचे धोरणं राबवायला तर मराठ्याला येड्यात काढायला. तुम्ही JR काढला मराठ्यांना OBCच्या सोयी सवलतीचा आणि सुविधाचा लागू का नाही केला?
तो 28 ऑगस्टच्या आत लागू होऊन ज्या ज्या मराठ्यांच्या पोरांकडून शाळांनी कॉलेजांनी 100% फीस घेतली त्यांची फीस वापस करा आणि त्यांना सोयीसुविधा द्या. मागण्या तुमच्याकडे सगळ्या दिलेल्या आहेत, तुमच्याकडे प्रत्येक वेळेस त्या लेखी आहेत. त्या मागणीतली एक सुद्धा मागणी शिल्लक नाही राहिली पाहिजे. मग ते MPCच्या पोरांचा सुद्धा तुम्ही मला शब्द दिलेला आहे, त्यांना पुण्याच्या आंदोलनात की त्यांची वयमर्यादा वाढून देणार. त्या सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करता कामा नाही तुम्ही. मी मागण्या पूर्ण दिलेल्या आहेत.